नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण इथे बनाना टमॅटो रस्सम अगदी सोप्या आणि ट्रेडिशनल पद्धतीने। टमाटे इथे 15 ते 20 मिनिटं मी छान उकळून घेतले होते। त्याचे ते 10-12 मिनिटांमध्ये पण होतात, पण साल निघेपर्यंत इथे छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे। ही सर्व साल्टे हातानेच इझिली निघून जातात जर टमाटे छान शिजले असतील तर मी हातानेच याला पील आउट करते, काढून घेते आणि त्याला छान कुस्करून घेते। टमाटर आपण हे मिक्सरमधून पण काढून घेऊ शकतो, पाणी काढून टमाटरचं। नुसते टमाटाही मिक्सरमधून काढू शकतो, पण इथे मला टमाटरचे मोठे मोठे तुकडे चंक्स मला हवे होते माझ्या रस्सममध्ये, म्हणून मी ते तसेच ठेवले आहेत। टमाटर रस्समसाठी एक मसाला असतो जो आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे। त्यात मिरच्या, धने, लसूणच्या पाकळ्या आणि काळी मिरी यूज केली आहे। काळी मिरी नव्हती म्हणून काळी मिरीची पूड यूज केली आहे। त्याला मिक्सरमधून मोठं मोठं वाटून घ्यायचं आहे। एका पातेल्यामध्ये तेल छान कडकडीत गरम करायचं आहे। फोडणीसाठी जास्त साहित्य लागणार नाही, अगदी सोप्या पद्धतीने हा रस्सम तयार होणार आहे। आपल्याला इथे ताजा कढीपत्ता यूज करायचा आहे, तो यात तडून द्यायचा आहे छान। आणि आपल्याला जो जाडसर आपण घेतलेला वाटण ते अर्धवट आपल्या आवडीनुसार चवीनुसार आपल्याला यात छान 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे हाय फ्लेमवर। आता यातच आपण जे टमाटो कुस्करून घेतले होते ते आपण ॲड करून घेणार आहोत। मी अर्ध्या तास अगोदर चिंचेचा थोडासा तुकडा, जवळजवळ 2 ते 3 इंच एवढा चिंचेचा तुकडा भिजत घातला होता आणि तो मी छान कुस्करून चिंचेचं पाणी काढून घेतलंय। ते पाणी आपण यात ॲड करून घेऊया। आंबटपणा बॅलन्स झाला पाहिजे, त्यामुळे मी यात चिंचेचा तुकडा घातला आहे। आणि आपण यात मिरच्या घातल्याच होत्या, पण सोबत आपण इथे अजून टेस्ट खट्टी मिठी बॅलन्स करण्यासाठी लाल मिरची पावडर यूज करणार आहोत। यात मी चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि इथे मी हळद रंगासाठी आणि तिखट मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ॲड करून घेतलं आहे। आता आपल्याला छान ह्याला उकळी आणून द्यायचे छान। आता तुम्ही बघू शकता की ह्याला छान अशी गदागदा उकळी येईल 2-3 मिनिटाने। अगदी 7-8 मिनिटात हा रस्सम उकळून रेडी होईल। आणि ही रेसिपी बनायला जवळजवळ 15 मिनिटं लागतात, तर 15 मिनिटात तुम्हाला असं क्विक असं काही खायचं असेल तर हा रस्सम खा आणि गरमागरम भात बनवा, एकदम छान चवीला लागेल। हा रस्सम बघू शकता पातेला तर फुल पातेलं भरलं होतं, आता ते पातेलं थोडंसं कमी दिसतंय तुम्हाला। हा रस्सम इथे रेडी आहे, गरम गरम भातासोबत ह्याला खा, तुम्हाला नक्की आवडेल आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतो। हा रस्सम घरच्या घरी बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्ही कसा बनवला। आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।